मनाचे श्लोक हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्याच्या नावावरून ह्या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर त्याच्या नावावरून आक्षेप घेतलाय. तर आपल्यासोबत आता आहेत उज्ज्वला गौड यांचा या चित्रपटाच्या नावावरून आक्षेप आहे. तर आपण यांना नेमकं कारण विचारूयात, की या चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला आक्षेप का आहे? जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचे आम्ही अनुयायी आहोत आणि मनाचे श्लोक म्हटलं की समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा ही अगदी लहान बाळापासून तर मोठ्यांपर्यंत सहजच समर्थांची प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. आणि समर्थांनी श्री मनाचे श्लोक जे आहे हा ग्रंथ वाङ्मय रूपामध्ये, काव्य रूपामध्ये मनाला आवर घालण्यासाठी, हे जे मन जे नेहमी अस्थिर होतं त्या मनाला स्थिरतेकडे आणण्यासाठी आणि समाधान प्राप्त करून देण्यासाठी हे श्री मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. मनाच्या श्लोकाचा जो ग्रंथ आहे किंवा जे काव्य आहे याचा वापर किंवा याची शिकवण आपण जे दासबोध आहे त्याच्या आधारावर आणि लहान मुलांचे जे वर्ग भरतात, संस्कार वर्ग, बालोपासना वर्ग, या बालोपासना वर्गामध्ये मनाच्या श्लोकांचा आवर्जून त्याच्यामध्ये निरूपण केलं जातं. आणि ह्या सर्व लहान मुलांना समर्थांची शिकवण दिली जाते की ती मुलं मोठी होऊन समाजकार्य असेल, राजकारण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जशी राजनीती होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वागणं बोलणं होतं त्या पद्धतीने ते वागतील आणि ते आपला राज्यकारभार चालवतील किंवा घरामध्ये त्यांनी तसं उत्तम वागावं, ही शिकवण ह्या मनाचे श्लोक या पुस्तकातून दिली जाते. आणि ह्या श्लोकाच्या पुस्तकाच्या नावाचा वापर करून तुम्ही जर एखाद्या चित्रपटामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपच्या गोष्टी दाखवत असाल तर याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि बघणाऱ्यांचा पण मी धिक्कार करते आणि त्यांचाही निषेध करते की ते बघायला गेलेत. अरे जे हा चित्रपट बघायला गेले काल कोथरूडमध्ये, त्यांनी घरी जाऊन त्यांच्या मुलांना काय शिकवावं? काय बघितलं तुम्ही? रिलेशनशिप बघितलं जे अनैतिक आहे आणि त्याला मनाचे श्लोक तुम्ही नाव दिलं. याचा आम्ही कडाडून विरोध करणार. आणि मला संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे की जर माझ्या संतांचा आणि त्यांचा अपमान होत असेल आणि माझ्या संतांच्या वाङ्मयाचा नावाचा वापर करून जर कुणी त्यांच्या नावाला बालंट लावत असेल तर त्याला विरोध करण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्यासाठी मी परिणामाची अजिबात काळजी करत नाही. तुम्ही म्हणालात की या चित्रपटामध्ये असे काही लिव्ह इन रिलेशन वगैरे असे काही सीन्स दाखवलेत, त्यामुळे तुमचा या चित्रपटाच्या नावावर आक्षेप आहे. जर चित्रपट निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी चित्रपट सुरू होण्याच्या आधी एखादं समजा डिस्क्लेमर दिलं की मनाचे श्लोक या नावाशी आणि चित्रपटाशी काही संबंध नाही आहे, तर तुम्ही तरी पण विरोध कराल का? नाही, मग मला असं म्हणायचंय की जिहाद यांच्या एखाद्या ग्रंथाचं नाव द्यायचं ना त्यांनी. का तेवढी हिंमत होत नाही का त्यांची? आणि काल जेव्हा आम्ही कोथरूडमध्ये त्यांचा प्रीमियर शो बंद पाडला त्यावेळी त्यांनी का माफी, आमचं चुकलं, तुम्ही ऐका तो व्हिडिओ. तेव्हा प्रोड्युसर म्हणतायत, स्वतःच्या दिग्दर्शिका त्या म्हणतात आम्ही बदलणार आहोत नाव, आमचं चुकलं. मग तुमचं चुकलं म्हणजे तुम्ही जाणून बुजून ही चूक केली का? या आधी पण तुम्ही मन फकीर हे पिक्चर म्हणजे एका चित्रपटाला नाव दिलंय मन फकीर. का फक्त फकीर नाव दिलं असतं तर मग तेव्हा तुमच्यावर किती ऑब्जेक्शन घेतले गेले असते? मग तेव्हा तुम्ही काय केलं असतं? मग माझं हे म्हणणं आहे, तुम्ही 4 भिंतीच्या आत आमची माफी मागताय, मग जाहीर माफी मागा. नाही तर तुमच्या एखाद्या चित्रपटाला जिहाद यांच्या नाहीतर इतर धर्मियांच्या ग्रंथांचं नाव देऊन बघा ना काय परिणाम होतो. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, हे मी जबाबदारीने सांगते. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे की तुम्ही हिंदू असून हिंदू या शब्दावर कलंक आहात. आणि मी तुमचा कडाडून विरोध करणार. समाजामध्ये जरी लोकांनी ह्याला किती पसंती दिली तरी मी विरोध करणार. आणि श्री मनाचे श्लोक हे किती श्रेष्ठ वाङ्मय आहे याचं मी ज्वलंत उदाहरण तुम्हाला देणार. त्यामुळे या चित्रपटाला माझी पूर्णपणे आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा याला विरोध आहे. त्याच्यावर मला वाटतं ज्या दिग्दर्शिका आहेत, महान दिग्दर्शिका, त्यांनी असं सांगितलं की प्रसिद्धीसाठी या हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. प्रसिद्धीसाठी तुम्ही संतांच्या नावाचा वापर करता आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा TRP वाढवता. तुमची आम्हाला लाज वाटते. एवढी तुम्ही भूमिका घेऊन जर चित्रपटाने त्याचं नाव बदललं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? तोडफोड करणार आम्ही. आणि जे चित्रपटगृह याला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी पण परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवायची. मग आपण जाणून घेतलं की उज्ज्वला गौड यांच्या भूमिकेबाबत त्यांनी स्पष्ट काय ते सांगितलेलं आहे. याबाबत पुढचं जे या चित्रपटाचे दिग्दर्शिका आहेत मृण्मयी देशपांडे यांचं पुढील
आता काय त्या करणार, काय त्यांची बाजू असणार, हे या सगळ्याकडे आता लक्ष लागणार आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.